खरंच म्हणजे आजचा शनिवार म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या शाळेमध्ये म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रात शनिवार हा आनंददायी शनिवार म्हणून साजरा करायचा असतो. आणि खऱ्या अर्थाने आजचा शनिवार खरोखरच मला आनंददायी वाटतोय की एवढ्या आपल्या बाजूलाच एवढी महान व्यक्ती आपल्या दृष्टीने ती महान आहे. कारण आपल्या माणसांचा आदर हा नेहमी आपण करायचा असतो आणि आपल्या गावातली आपला मित्र किंवा आपला शेजारी आज एवढं मोठं काम करतो आणि हे आपल्या कोणालाच माहिती नाही. आज सरांशी त्यांची अचानक भेट होणं आणि ते इथपर्यंत येणं हा केवळ एक योगायोग आहे. पण आज त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर खरं खूप साधं सरळ शांत आणि सुस्वभावी वाटतंय. बघूनच तुमच्याकडे आधी तो शांततेचा काय हे असावं ते जाणवतंय. त्याच्यामुळे खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून. तुम्ही जी प्रार्थना सांगितला त्यांनी मुलांना जो संदेश दिला तो खरंच घडवण्यासारखा आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीची आवड असू दे आणि ती आवड शेवटपर्यंत जर जपायची झाली तर ते सुरुवातच तिथून करावी लागते. जशी जी आवड आहे, कोणाला वाचन असेल, लेखन असेल, खेळ असेल, तर त्यात 100% झोकून देणं जी झेप आहे ती महत्वाची आहे. त्यांच्या आयुष्यात सुद्धा एखादा टर्निंग पॉईंट कसा होतो की कोविडमध्ये ते इथे येणं, त्यांच्या हातातून ते लिहिणं, ज्ञानेश्वरीचं वाचणं हे कुठेतरी एक विधी लिखित आहे किंवा ती त्यांची आवड आहे म्हणून त्यांनी केली. त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा तुम्हाला तेच सांगत असतात, ज्यावेळी तुमचं वाचन समृद्ध होईल त्यावेळी आपोआप बोलण्याचं, वागण्याचं, समाजात वावरण्याचं ज्ञान तुम्हाला अवगत होत जाणार आहे. मग ते कोणी शिकवावं लागत नाही. त्यासाठी प्रत्येक वेळी तुमच्या मागे शिक्षकच पाहिजे असं नाही. वाचन हा नेहमी आपल्याला समृद्धच करत असतो. आज त्यांनी जी प्रार्थना ज्ञानेश्वरीतल्या ज्या काही ओळी होत्या, जी प्रार्थना होती, जी सांगितली, खरोखर आयुष्याचं सरांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्याचं आमच्याही सोनं झालं. प्रत्येक शब्दाला, प्रत्येक त्या कळलेला अर्थ आहे. आपलं आयुष्य काय आहे आणि कशासाठी आपण ते खर्च केलं पाहिजे याचं सुंदर ज्ञान त्याच्यामध्ये आहे. असं जर प्रत्येकाने वाचन केलं तर खरोखरच आजचा विद्यार्थी, आजची ही पिढी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा प्रणय, खरोखरच खूप छान वाटलं. आता घरी जाऊन मुद्दाम सर्वांनी आज हे गाणं लावा, ऐका आणि सोमवारी आपण पुन्हा म्हणायचं आहे. त्यांनी आताही सांगितलं आहे की साताऱ्यावर आधारित आणखी एक त्यांनी छोटंसं इथे अल्बम केलेला आहे. तोही आपण सर्वांनी आवर्जून बघा आणि आल्यानंतर तो मुद्दाम तुम्ही इथे गा. बघूया म्हणजे कोणाकोणाच्या आपण लक्षात राहतं किंवा ही ती व्यक्ती आहे हे किती जणांना समजतं ते आपण नक्की बघूया. बघणार ना सगळेजण? गाण्याचं नाव काय आहे? लावणार सगळेजण? सगळ्यांनी लावा. खूप छान. पुन्हा एकदा आमच्या शाळेकडनं, आमच्या संपूर्ण शिक्षक वृंदाकडनं, आमच्या विद्यार्थी वर्गाकडनं तुमचे खूप खूप आभार. आणि आवर्जून सांगा असं वाटतं ज्या वेळी तुमची गावाला इथे भेट होईल त्यावेळी शाळेसाठी एक अर्धा तास आवर्जून देत चला. कारण तुमच्या आयुष्याचा प्रवास कदाचित आणखीही इथे प्रणयसारखे विद्यार्थी इथूनच घडतील, सांगता येत नाही. त्यासाठी तुमचा वर्गहस्त असणं आणि ह्या पिढीला घडवणे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आवर्जून आमंत्रण देतो की शाळा तुमचीच आहे. आवर्जून शाळेला येऊन भेट देऊन थोडंसं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद.